हॅलो नमस्कार मंडळी. तर आता तुम्ही माझा स्क्रीनवरचा फोटो बघा. तो फोटो माझा आणि माझ्या आईचा आहे. आता त्या फोटोमध्ये जी माझी आई आहे ती माझी आई वाटतेय का मी तिची आई वाटतेय, तुम्हीच सांगा आता मला. एवढं माझं वजन होतं. आता स्क्रीनवर दिसणारे तुम्हाला तुम्ही सगळे फोटो बघा की माझ्या शरीरावर चरबी तर होतीच, पण अंगावर माझ्या सूज किती होती. नाईट शिफ्ट तर मी जवळजवळ 9 वर्ष झालं करते. 9 वर्ष झालं नाईट शिफ्ट करते. 8 ते 9 तास म्हणजे चेअरवर बसून काम करते. माझं सीझर झालंय तरी पण एक वेगळंच माझं वजनाचा वेगळाच प्रकार वाढलाय. म्हणजे वजन सुद्धा माझं वाढलेलं, माझा चेहरा सुद्धा खूप खराब झालेला. सावळा सावळा म्हणजे अशी काय मी पांढरी शुभ्र नाहीये, पण त्यातली त्यात माझा सावळा चेहरा असा किंवा काळपट माझ्या चेहऱ्यावर थोडे थोडे डाग यायला लागलेले. जशा घामोळे येतात तशी स्किन माझी खराब व्हायला लागलेली. असं सगळं चेंजेस व्हायला लागलेले. ह्या ज्या आपल्या पेंढऱ्या वगैरे असतात त्या काळ्या पडलेल्या. इथं आपला जो हा पार्ट असतो काखेच्या शेजारचा तो काळा पडलेला. माझी इथली मान काळी पडलेली. एवढं सगळं झालं होतं फक्त वजन वाढण्यामुळे. तर मी माझं वजन कमी केलं, पण फक्त वजन नाही कमी केलं, कारण वजन कमी करतो आपण आपल्या आवडीचे कपडे घातले. सपोज आपण लेगिन्स आणि टॉप घातला की त्या टॉप मधून आपलं पोट मोठं दिसतं. जीन्स घातली तरी आपलं त्याच्यामधून पोट मोठं दिसतं आणि त्याच्यामुळे आपल्याला वजन कमी करून काय वाटतच नाही. आपल्याला असं वाटतच नाही आपण वजन कमी केले, कारण पोटाची ती टमी आहे ती तशीच्या तशी दिसत असते. आता मी माझं वजन सिझर झाल्यानंतर कसं कमी केलं, कारण नॉर्मली सगळ्यांना असं वाटतं की एकदा सिझर झालं की परत वजन कमी होत नाही. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पहिल्यापासून असं सांगणार. त्यामुळे एखाद्याचं जरी आता सिझर होऊन गेलं असलं आणि दुसरं सिझर होणार असेल तरी त्यांनी माझे जे अनुभव आहेत ते नक्की शेवटपर्यंत ऐका. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि नक्की तुमच्या पोटाची चरबी कमी होईल. कारण मी जे केलंय ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. माझं वजन खूप होतं. मी माझ्या अगदी साध्या हेल्दी पद्धतीने, कारण मी महाराष्ट्रात राहते. आपल्या गावाकडे जसं खाल्लं जातं, खेडेगावातून माझा जन्म आहे, जसं आपल्या गावाकडे खाल्लं जातं कुठल्याही गोष्टींचा प्रॉपर विचार न करता. म्हणजे आपण म्हणतो ना की असंच खाल्लं पाहिजे तसंच खाल्लं पाहिजे, असं काही न करता मी माझं वजन कमी केलेलं आहे. तर तुम्हाला सगळं मी आज स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आता महत्वाचं, ज्या वेळेला माझं सीझर झालं होतं त्यावेळेला सीझर झाल्यानंतर माझं वजन 84 किलोवर होतं. 84 किलोवरून जवळजवळ मी 66, 67, 68 मध्ये फिरते. त्या रेंजमध्ये फिरत असते. वाढतं कमी होतं, वाढतं कमी होतं. कसं आता रुटीन माझं थोडंसं हेक्टिक असल्यामुळं, पण तरी पण त्यातून मी वजन कमी केलं. नंतर मला रुटीन फॉलो करणं कधीच झालं नाही. तुम्हाला पण माहिती आहे, वेट लॉस जर्नी चालू केली की माझी नाईट शिफ्ट चेंज होती. माझं नशीबच असं, आता ठीक आहे 15 दिवस जॉबला राहिलेले आहेत. लास्ट डे माझा 29 मेला आहे. मला आता ऑफिस सुरू झाल्यामुळे जॉबला जाता येणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांगणार आहे. अजिबात सुद्धा आपले व्हिडिओ म्हणजे कंटिन्युअसली येत राहतील, आधी येत नव्हते. तर महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं काय असतं, आता सीझर झाल्यानंतर जेव्हा माझं 84 किलो वजन होतं, मला नव्हतं समजत की माझं वजन आहे. मला नव्हतं समजत की मी जाड दिसते. मला नव्हतं समजत की मी दुसऱ्यांपेक्षा, माझ्या नवऱ्यापेक्षा मी मोठी दिसते. आपल्याला आपलं कळतच नाही. आपल्याला स्वतःला ऍक्च्युली डिलिव्हरी झाल्यानंतर ना आरशात बघायला वेळ असतो, ना कुठल्या आपण कार्यक्रमाला जातो, कारण आपलं बाळ छोटं असतं. तसं मी कुठल्या कार्यक्रमाला गेले नव्हते. जेव्हा माझी मुलगी 3 वर्षाची झाली तेव्हा पहिला कार्यक्रम मी केला आणि त्या कार्यक्रमातच माझा थोडासा कॉन्फिडन्स डाऊन झाला, कारण मी बाकीच्यांपेक्षा खूप जाड दिसत होते. आणि तेव्हाच ठरवलं मी की मी वजन कमी करून दाखवणारच. पण वजन कमी करत करत मला पोटाची चरबी पण कमी करायची होती, कारण माझ्या शरीरापेक्षा माझा गोल घेर झालेला. कंबर, पाठ, पोट, छाती सगळं एकत्र, म्हणजे तेवढी माझी तब्येत वाढलेली. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे वजन कमी करताना एक गोष्ट समजून घ्यायची. जेवढा आपल्याला ताणतणाव, जेवढा आपल्याला स्ट्रेस जास्त, तेवढं वजन आपलं पटकन कमी होत नाही. आणि तीच गोष्ट माझी सुरुवातीला चुकत होती की मी स्ट्रेस घेऊन वजन कमी करायचे. कधी कमी होणार, पेशन्स नव्हते माझ्यात. कधी कमी व्हायचं, कधी कमी व्हायचं. काटा आणून तो काटा खराब करून टाकला. सकाळ दुपार संध्याकाळ काट्यावर, सकाळ दुपार संध्याकाळ काटा, वजन काटा, कंटिन्यू वजन काट्यावर वजन मोजत राहायचे. पण मला एकदा लॉजिक लक्षात आलं, थोडासा मी त्याच्यावर अभ्यास केला, पुस्तकं आणली, बाबा का माझं वजन कमी होत नाही, का कमी होत नाही. आपल्याला वाटतं वजन करणं सोपं असतं, पण एवढं पण सोपं नसतं. फक्त व्यवस्थित पद्धतीने करायचं. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण ऐकत नाही, पाळत नाही, त्यामुळे वजन कमी होत नाही. त्यामुळे
स्ट्रेस लेवल माझी कमी होत नव्हती. मग मी काय करायला सुरुवात केली, देवाचे मंत्र. मला ओम कृष्णाय वासुदेवाय चा मंत्र माहीत असेल, ओम नमः शिवाय, हे असे मंत्र मी श्वासाचे व्यायाम करायला सुरुवात केली. श्वासाचे व्यायाम म्हणजे मी सेपरेट वेळ काढून नाही, ऑफिसचं काम करत करत श्वासाचे व्यायाम, श्वास आत घेणे, हळूहळू हळूवार सोडणे, हे असे व्यायाम स्वतःच करायला सुरुवात केली. सॉन्ग ऐकायला लागले वेगवेगळे आवडतात ना टीव्हीला, कारण मला टीव्ही सुद्धा कधी चालू नसायची. लहान बाळ आपलं लेकरू उठलं तर त्याच्यातच बघण्यात माझा वेळ जायचा, टीव्हीकडे कधी लक्ष गेलं नाही. सॉन्ग बघायला सुरुवात केली. कॉमेडी सिरियल असतात, भरपूर असतात, कॉमेडी बघायला सुरुवात केली. मन थोडंसं रिलॅक्स करायला सुरुवात केली. जसं बाहेर 4 लोकांना भेटायला सुरुवात केली, कारण मी घराच्या बाहेर जात नव्हते कामामुळे. तसं माझं स्ट्रेस लेवल कमी होत गेली. जसे स्ट्रेस लेवल कमी होत गेली तसं मला वजन कमी करायचंय. हा स्ट्रेस कमी झाला म्हणजे ठीक आहे, करू आपण, होईल. आणि नेमकी माझी मुलगी 3-3.5 वर्षाची झालेली, तिला मी स्कूलमध्ये घातलं. आता मला चान्स होता वजन कमी करायला. मग त्यावेळेला माझी होती मॉर्निंग शिफ्ट. त्यावेळेला मॉर्निंग शिफ्ट करून मला चालायला वगैरे जाणं पॉसिबल नव्हतं, कारण सकाळी 8 पासून संध्याकाळी 5 पर्यंत घरातली कामं बघत बघत संध्याकाळी 10 पर्यंत म्हणलं तरी शिफ्ट चालायची. त्यामुळे वेळ नव्हतं. मग मी काय केलं, मी स्वतःसाठी नाईट शिफ्ट घेतली. कारण स्वतःला वेळ देण्यासाठी आपल्याला फक्त वेळ काढायचा असतो, बहाणे अजिबात सुद्धा चालत नाही वजन कमी करताना. मग मी माझी मुलगी शाळेत गेल्यानंतर हळूहळू चालायला सुरुवात केली. थकले, सुरुवातीला नको वाटलं, जाऊ दे, पण नाही म्हणलं, वजन कमी करायचंच आहे. आणि हेल्दी पद्धतीने वजन कमी केलं की ऑटोमॅटिक पोटाची चरबी कमी होते. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला ठरवलंय ना चालायचंय, तर मी चालायचंच ठरवलं. मी इतकी चालले, रोजचं माझं 10,000 पावले चालणं होतं. आणि सुरुवातीला मी 2,000 सुरुवात केली, 20 मिनिटांनी सुरुवात केली. 2,000 पावलं चालायला मला 20 मिनिटं लागायची. 1,000 पाऊल चालायला 10 मिनिट लागायचे. मी सुरुवातीला 20 मिनिट, 30 मिनिट, 40 मिनिट करत जवळ मला 3 तास लागायचे सुरुवातीला 10,000 पावले चालायला. नंतर मी 2 तासावर आले. 2 तासामध्ये मी 10,000, काय त्यांना 1.5 तास लागतो, पण मला 2 तास लागायचे, 2-2.25 तास. आणि मी अधून पाणी पिऊन यायचे, सोफ्यावर जाऊन बसायचे. कंप्लीट 2 तास मला लागायचे 10,000 पावले चालायला. जसं आपण चालतो तसं आपली बॉडी रिलॅक्स होत जाते. सायटिकाचा त्रास होता कमी झाला. शिरा सगळा कमरेच्या, आपली कंबर दुखते, शिरा मोकळ्या होतात. शांत गाढ संध्याकाळी झोप लागते. म्हणजे माझी दुपारची झोप असते नाईटवर. दुपारची म्हणा संध्याकाळची कधी झोपता तुम्ही, त्यावेळेची झोप शांत लागते. स्ट्रेस फ्री होतं माणूस आणि चरबी कमी व्हायला सुरुवात होते. समजून पण येत नाही, दिवसभरामध्ये 300-400 कॅलरी जळून जातात. पण आता एवढं सगळं चालतोय आणि घरी जाऊन जर चुकीचं अन्न खाल्लं तर काय उपयोग होणार नाही. मग मी त्याच्यामध्ये नॉर्मली मला हॉस्टेलपासूनच सवय होती, कारण आम्हाला हॉस्टेलला चपाती असायची. मी भाकरी अजिबातच खात नव्हते. आता मग मी अभ्यास करत ना खाण्यांमधून बेस्ट पर्याय शोधायला लागले, की बाबा कशामध्ये कॅलरी जास्त आहेत, कशामध्ये कमी आहेत. मग मला असं कळालं की आता मी चपात्या ॲट ए टाइम बसल्या 2-3 चपात्या खाते, पण मी भाकरी 1च्या वर खाऊ शकत नाही. मग एका भाकरीमध्ये आणि 3 चपातीमध्ये जवळजवळ मला वाटतं एका भाकरीमध्ये 100 ते 120, आता तुम्ही सर्च करून बघू शकता, एवढं काही लक्षात येत नाही. पण एका चपातीमध्ये सपोज 100, तर 300 कॅलरीज पोटात जाण्यापेक्षा एक भाकरी खाल्लेली बरी. म्हणून मी भाकरी खायला सुरुवात केली. आणि जशी मी भाकरी, सुरुवातीला वजन कमी करताना मी खूपच भाकरी खात होती बरं का. म्हणजे चपाती मी जेमतेम आठवड्यातून एक तर उपवासाला नाही तर शनिवार जेमतेम 3 वेळा खायचे, नाही तर नॉर्मली मी कंटिन्यू सकाळ संध्याकाळ भाकरीच खात होते. आणि भाकरी खायला लागल्यापासून मला हलकं वाटायला लागलं. जे आपल्याला फिलिंग येतं ना असं जड पोटामध्ये, ते मला हलकं वाटायला लागलं. आणि जसं मला हलकं वाटायला लागलं ना, तसं मी वजन काटावर कधी मी मोजायलाच गेले नाही वजन. मला अचानक धक्का भेटला, तुम्ही रोहिणीताईंना भेटायला गेलेले तेव्हा. नाहीतर मी कधी वजनच नव्हतं केलं. वजन मी 84 वरनं 76 किलोवर मी कशी आले मलाच माहित नव्हतं. मला कपडे लूज व्हायला लागले, त्यातच मला आनंद. कपडे लूज, त्यामुळे वजन काट्यावर पण काही तुम्ही असं विश्वास ठेवावाच असं काही नाही. आपली चरबी कमी व्हायला लागली, आपला सुजलेला जो अंगावर सूज असते ना ती कमी व्हायला लागली ना, की ऑटोमॅटिक आपलं वजन कमी व्हायला ऑटोमॅटिक आपला कॉन्फिडन्स येतो, की आपलं ऑटोमॅटिक कपडे लूज व्हायला लागले की आपल्याला वाटतं अरे वा आपलं वजन कमी झालं, आपल्याला आनंद होतो. वजन काट्यावर बघण्याची सुद्धा सवय नकोय. हे जरी असलं ना आपलं, तरी ह्याचा सुद्धा ह्या
ह्याला काय म्हणतात, हा टेप असतो, ह्यानं सुद्धा काम होतं आपलं, की आधी पोट किती होतं नंतर किती होतं. माझं 42 का 44 पोट होतं, माझं काय आठवत नाही, मी जीन्स अल्टर करून टाकल्या. एवढं माझं पोट होतं, ते माझं आज 32-33 वर पोट आलेलं आहे. म्हणजे मला कॉलेजच्या काळात 28ची जीन्स लागायची बरं का. तेवढं तरी येणं शक्य नाही. आता डिलिव्हरी झालेली एका मुलाची मी आई आहे, त्या हिशोबाने मला सूट करत नाहीये ते. म्हणजे आता नॉर्मली मी बाहेर गेले ना, चेहरा मोठा असल्यामुळे मला म्हणतात तुला नाही सूट करत. मी कुठली जर्नी स्टार्ट केली युट्यूबला, त्यांनी बघितलं की म्हणतात अगं तू कशाला वाळलेली दिसते, तर त्यांना मी वाळलेली दिसते, पण मला मी अजून वाळलेली दिसत नाहीये. पण त्यांना मला हेल्दी बघायची सवय असल्यामुळे. तर तुम्हाला समोरची व्यक्ती जर म्हणते ना तुम्ही व्यवस्थित झालाय, तर तुम्ही सुद्धा स्टॉप करू शकता. आता मी प्रोटीन इनटेक कसा घ्यायचे, व्यवस्थित प्रोटीन घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की नॉर्मली आता जे खेडेगावात राहतात, ज्याची परिस्थिती नसते, किंवा मी पण नॉर्मल, माझा जन्म खेडेगावात झालेला आहे, त्यामुळे मला माणसांची मनं माहीत आहेत की वजन कमी करताना युट्यूबचे व्हिडिओ ऐकतात प्रोटीन प्रोटीन प्रोटीन, आणि तेच बघून त्यांचा कॉन्फिडन्स डाऊन होतो. नको बाई, आपल्याकडे एवढे पैसे नाहीये. सगळ्यात साधे सोपे, दुधामध्ये प्रोटीन, दह्यामध्ये प्रोटीन असतं, कडधान्यांमध्ये प्रोटीन आहे, डाळींमध्ये प्रोटीन आहे, सोयाबीन तर किती स्वस्त मिळतं, सोयाबीनमध्ये प्रोटीन आहे, पनीर आपण कधीतरी खाऊ शकतो, पनीरमध्ये आहे, छोले, सगळ्या गोष्टींमध्ये प्रोटीन आहे. इवन भातामध्ये सुद्धा थोड्याशा प्रमाणात प्रोटीन आहे, अंड्यामध्ये प्रोटीन आहे, अंडी नॉर्मली खाल्ली जातात. ठीक आहे, नॉनव्हेज जास्त होते, टोफू बिफो ते अतिच लेवलचं होतं एक्स्ट्रा. सगळ्या ह्या गोष्टींमध्ये प्रोटीन असतं, पण प्रत्येक जेवणाला प्रोटीन पोटामध्ये गेलं पाहिजे. नाश्त्यामध्ये प्रोटीन गेलं पाहिजे. सपोज नाश्त्यामध्ये हिरव्या मुगाचं धिरडं खाल्लं, दुपारच्या जेवणामध्ये प्रोटीन गेलं पाहिजे. 1 वाटी डाळ खाल्ली, दही खाल्लं 1 वाटी, गेलं प्रोटीन पोटामध्ये. संध्याकाळी एखाद्या कडधान्यांची भाजी केली, भात खाल्ला, भाकरी खाल्ली, दोन्हीपैकी एक ऑप्शन भात भाकरी मिक्स नाही, भात खाल्ली किंवा भाकरी खाल्ली, गेलं पोटामध्ये प्रोटीन. सलाद गेलं. बॉडी डिटॉक्सिफिकेशनचा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे तो म्हणजे पाणी. पाणी भरपूर पिलं पाहिजे, पाणी भरपूर पिलं पाहिजे. काकडी, टोमॅटो, गाजर नाही आहे आपल्याकडे, कांदा आणि टोमॅटो तर कंपल्सरी सगळ्यांकडे असतं. मी अशी मुलगी आहे जिला काकडी, गाजर, टोमॅटो आवडतं. काकडी, गाजर, बीट असलं कधी आवडत नव्हतं, कधी आवडत नव्हतं. मग सुरुवातीला मी काकडी, टोमॅटो आणि कांदाच खायचे, टोमॅटो कांदाच खायचे मी जास्त. मला पहिल्यापासून टोमॅटो आणि कांदाच आवडतो, काकडी बिकडी गाजर आपल्याला काय आवडत नव्हतं. पण मी हळूहळू स्वतःमध्ये फळाची सुद्धा मला खूप कमेंट आली की तू कधी फळाचं नावच घेतलं नाही. पण मी खरं सांगते, मला फळं आवडत नाही. आंबा आणि पेरू हे फळ सोडून मला कोणती फळं आवडत नाहीत. आमच्या खेडेगावामध्ये जांभळं, कारळं, बोरं हे असायची, ही फळं मला आवडायची. बनाना, मला केळी फार आवडतात. केळी, आपलं ॲपल. आणि ॲक्च्युली फळं खायची मी पण प्रेग्नेन्सीपासून माझ्या मनातून गेली. म्हणजे मला ना ती उलटी आल्यासारखं होतं, ते आपल्याला माहिती आहे ना, प्रेग्नेन्सीमध्ये फळं खाल्ल्यानंतर किंवा ते कसं तरी व्हायचं, त्यामुळे ते माझ्या मनातून गेलं, मी काय खात नाही. आणि जेवढी मला फळं आवडतात त्याच्यामध्ये भरपूर फॅट्स असतात असं म्हणतात लोक, पण मी तर खाते बाबा, मला आवडतात. गोड असो कसं असो, नॅचरल शुगर असते, त्यामुळे असं काय प्रॉब्लेम नाही. असं कुठली गोष्ट मी म्हणत नाही की ह्यानं वजन वाढतंय म्हणून मी खात नाही. फक्त मी सोडल्या गोष्टी कोणत्या, त्या पण कायमच्या नाही, तात्पुरत्या वजन कमी करण्यापुरत्या. साखर, असंही नाही की मी अगदीच झिरो घेतली बरं का. आता माझ्याकडे सारखी टोमॅटोची चटणी असते, त्यात साखर जाते. इडली सांबार, त्या चटणीमध्ये साखर जाते. सांबर केलं त्याच्यामध्ये साखर जाते. भरपूर गोष्टींमध्ये मी नॉर्मली माझ्या भाज्यांमध्ये गूळ टाकते, त्यामुळे मी अगदीच झिरो असं केलं नाही. पण मी एक गोष्ट केली, मी चहा सोडला. चहा मला पिण्याची भयंकर सवय होती, चहा, साई आणि खारी, तेवढी गोष्ट फक्त मी, असंही नाही की मी कंटिन्यू सोडलेलं आहे, मी खाते आता. पण एक तो आपला टाइम पिरियड असतो ना, ज्या वेळेला आपल्याला वजन कमी करायचंय त्यावेळेला, आणि ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या ना, ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या की ॲटोमॅटिक आपलं वजन तर कमी होतंच, त्याच्याबरोबर आपल्या पोटाची चरबी सुद्धा कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळं तुम्ही असं कधीच म्हणायचं नाही की एकाच गोष्टीवर कधी भर द्यायचं नाही, पोटाची चरबीच कमी झाली पाहिजे. चरबी ॲटोमॅटिकली हळूहळू कमी होते. आधी चेहऱ्यावरची, अंगावरची सूज कमी होते, आधी वॉटर रिटेन्शन होतं. जेव्हा साखर आणि मीठ खायचं, आयोडीन युक्त मीठ खायचं, फक्त वरून कधी मीठ खायचं नाही. शिजलेलं मीठ चालतं, म्हणजे भाज्यांमध्ये टाकलेलं
चपातीमध्ये टाकलेलं, भातामध्ये टाकलेलं मीठ चालतं, पण वरून जे आपण मीठ घेतो ना, अळणी झाली भाजी म्हणून, ती पद्धत मोडायची. म्हणजे ती आपल्याला एक सवय लागलेली असते. कधी कधी आपल्या तोंडाला ना भाजी बरोबर असली तरी ती अळणीच लागते. कारण मला स्वतःला वरून मीठ खायचे. तर तुम्ही माझ्या स्क्रीनवर काय काय फोटो बघितले असतील, केवढा माझा मोठा चेहरा होता, किती माझ्या चेहऱ्यावर पिंपल होते, कसं होता माझा चेहरा. आता तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर एक पिंपल सुद्धा मिळणार नाही. एक आलाय एक म्हणजे स्किन. आता थोडेसे डार्क सर्कल आहेत बरं का मला. आता मी नाईट करते त्यामुळे मला डार्क सर्कल आहेत. पण हे मला सांगायचंय की एक रुटीन फिक्स केलं ना की ऑटोमॅटिक वजन कमी. तुम्हाला ह्या ना असं वाटत असतील हिनं काय सांगितलं नक्की, आम्हाला कळालं नाही, पण मी जे काय सांगितलं ना तेच मी केले आणि त्यांनाच वेट लॉस झाला. असं कोणतंही नाही स्ट्रिक्ट डाएट करायचं. आता मी तुम्हाला सांगते काय काय युजर्सचं. आता मी एकदम मक्याच्या कणसाचं आपलं चिवडा बनवतात ते दाखवलं. मला कोणतरी म्हणलं त्याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे. एकदा मी पीनट बटर आणि चपाती खाल्लेलं दाखवलं, त्याच्यामध्ये म्हणे वेट लॉसमध्ये चपातीच खायची नाही. परत एका भाजीमध्ये मटकीचं आपण काय म्हणतो ते मिसळ केली होती मी. त्यावेळेला माझ्याकडे पाहुणे आली होती, तेव्हा मी मिसळमध्ये तेल टाकलेलं भरपूर. ते म्हणे तुम्ही तेलच खूप टाकले. हो, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर आहे, पण शरीराला अशी कोणतीच सवय लावायची नाही की ज्यानं आपल्याला त्रास होईल. आता तुम्ही काय म्हणताय ह्याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, ह्याच्यामध्ये हे ह्याच्यामध्ये ते हे. तुम्ही 4 लोकांमध्ये जेवायला जाणार, तुम्ही एखाद्या पंक्तीला जेवायला जाणार, तुम्ही काय तिथं म्हणत बसणार आहे तुम्हाला हे प्रोटीनवालं जाणं, मला जरा सलाद लागतं जेवायला. आता सपोज तुम्ही गावाला गेलाय, फॅमिलीमध्ये जेवताय, याच्यामध्ये असं आपल्याला करता येत नाही. असं अजिबात सुद्धा आपल्याला करता येत नाही. 4 लोक नावं ठेवतात आपल्याला. आणि मला असं म्हणायचं नाही की दुसरे लोक नावं ठेवतात. एक सांगायचं मला की आपल्यामुळे 4 लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. तुम्हाला आवडते, पण तुमच्या घरातल्यांना, तुमच्या लहान मुलांना, तुमच्या नवऱ्याला, तुमच्या आईला, सासू सासऱ्यांना जर तसलं तुमचं जेवण आवडत नसेल तर तुम्ही तुमच्यासाठी सेपरेट करून खाणार नाही. त्यांनी नाही खाल्लं तर तुमचा खाण्याची इच्छा होणार नाही. तर म्हणजे घरात तुम्ही सगळ्यांसाठी बोल. आणि हो, महत्वाचं म्हणजे तुम्ही 4 दिवस खाल वेगळं वेगळं करून, नंतर काय करणार? 4 दिवस खाल घासपूस भाज्या शिजवलेल्या करून खाल, तर नंतर काय? शरीराला ताकद पाहिजे. शरीर कुठं पण, इथं पुण्याला आपण पितो फिल्टरचं पाणी, गावाला गेलं नॉर्मल पाणी पिलं की झुलावं लागतं. अशी शरीराला नाही. आता मला स्वतःचा एक माझा वीक पॉईंट सांगते. आता मी पहिल्यापासून आत राहिले म्हणजे हॉस्टेलमध्ये बारामतीला मी राहिले, तेव्हा मला जाणं उन्हाचा कसला संबंध नव्हता. मला आता एक काय म्हणतात ते सिमेंट शेतातलं खुरपायला लावलं ना तर मी खुरपू शकते, पण मी उन्हात नाही बसू शकत. पण मला उन्हाची सवय नाहीये. असं आपल्या शरीराला काहीतरी सवय लागली असतात. आणि महत्वाचं म्हणजे माझा तोटा हा आहे की मी 9 वर्ष झालं, म्हणजे कोरोनापासून तर आत ऑफिसमध्ये आत शिकायला आतच म्हणजे 4 भिंतींच्या आतच आहे, त्यामुळे मला ऊन सहन होत नाही. हा माझा वीक पॉईंट आहे. तसं आपलं शरीर कुठंही, मलाही असं वाटतं उन्हामध्ये फिरावं, पण माझं शरीर आता उन्हाळ्याचं ऊन तर सहनच करणार नाही. मी तर बाहेर जातच नाही, माझे हे हात सुजायला लागतात. पण यात माझी काहीच चुकी नाहीये. माझं शिक्षणच असं होतं की आतच होतं. सकाळच्या 8 पासून मी शाळेतच कॉलेजमध्येच असायचे, आणि नंतर माझा जॉब 8 पासून. त्यामुळे त्यात माझी काही चुकी नाहीये की ते माझ्या शरीराला, असं आमच्या भरपूर जणांना होतं ऑफिसमधल्या, शरीराला उन्हाची सवय नाहीये. त्यामुळे असं आपल्या शरीराला कुठल्या गोष्टीची सवय लावू नाही द्यायची की ज्यानं आपल्याला त्रास होईल. त्यामुळे हे तात्पुरतं फॉलो करायचं, छोट्या गोष्टी. ऑटोमॅटिक वजन आपलं कमी व्हायला लागतं. बॉडी डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी डिटॉक्स वॉटर घ्यायला सुरुवात करा. तेल रेग्युलर जास्त वापरत असाल तर थोडंसं कमी वापरायला शिका. साखरेचं प्रमाण थोडंसं कमी, जिथं कंपल्सरी रोज साखर खातात ती गोष्ट सोडली की ऑटोमॅटिक वजन कमी व्हायला सुरुवात होतं. जेवण जे आहे ते व्यवस्थित चावून खायचंय, भरपूर पाणी प्यायचंय, शांत झोप घ्यायची आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस फ्री राहायचंय. अजिबात सुद्धा तिसऱ्या व्यक्तीबरोबर आपलं कंपॅरिझन करायचं नाहीये. मी वजन कमी करते हे कुणाला जगाला ओरडून सांगायचं नाही. तुम्ही बघा, तुम्हाला महिन्यातच फरक दिसेल. माझं नाव बदलून टाका, तुम्ही भाग्यश्रीचं नाव दुसरं काहीतरी बदलून टाका. फरक नाही दिसला तर मला कमेंट करा, फरक नाही दिसला. ह्या छोट्या गोष्टी पाळा, बघा तुम्हाला किती फरक पडतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू, बाय बाय.